काल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी जे काही दुर्घटना घडलेली आहे, खरं म्हटलं तर ते बघितल्यानंतर अशा प्रकारच्या पुतळ्या बसवताना गृह खात्याने परवानगी कशी दिली हा पहिला प्रश्न आहे. कारण कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे या ठिकाणी कुणाचाही पुतळा स्मारक उभं करायचं झालं तर गृह खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये ती परवानगी दिल्यानंतर त्याचं क्वालिटी कंट्रोल किंवा त्याचं असलेली सगळी पात्रता बघूनच त्या पुतळ्याची परवानगी दिली जाते. आणि हा निकष बाजूला ठेवून काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 450 वेगाचे वारे मीटरच्या वेगाचे वारे होते, त्यामुळे तो पुतळा पडला. खरं म्हटलं तरी स्पष्टीकरणच चुकीचं आहे. PWD झोपली होती का? मग त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने बांधकाम केली त्यावेळेला आत बघितलं तर सगळे वेल्डिंग केलेले सांगाडे आहेत. शिवाजी महाराजांचा जर अशा प्रकारचा पुतळा उभा करून देशाचे पंतप्रधान त्या उद्घाटनाला येत असतात तर ह्यासारखं दुर्दैव नाही आणि हा अपमान आहे. म्हणजे तुम्ही घाईघाईत 2 महिन्यामध्ये कार्यक्रम करायचा, तो कार्यक्रम करताना त्याचा इव्हेंट करायचा आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सहानुभूती मिळून मतं मिळतील का याचा प्रयत्न करण्याचा हा एक प्रकार होता. आणि दुर्दैवाने त्यासाठी घाईघाईमध्ये 2 महिन्यात जो पुतळा बनवला गेला तो कोणाच्या निकटवर्त्यांनी बनवला मला माहीत नाही, परंतु तो पुतळाच कसा मंजूर झाला हा खरा म्हटलं तर विषय आहे. आणि मग अशा पद्धतीने जर झाला असेल तर त्यावर संबंधित ताबडतोब कारवाई आणि सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे ना. तुम्ही पत्रे वापरले असतील आणि स्टीलचे अँगल लोखंडाचे अँगल जर तुम्ही जॉईंट करून वेल्डिंग करून बसवलं असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे. हा घोर अपमान आहे. असा पुतळाच कसा बनवला हा घोर अपमान आहे. त्यामुळे ह्यांना त्याच्या पद्धतीने फोडून काढलं पाहिजे. हा आमचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स्वाभिमान आहे. आणि स्वाभिमानाच्या वेळा तुम्ही सांगता की आरमार दल त्यांनी स्थापन केलं, त्याचं प्रतीक व्हावं म्हणून, नौदलाला प्रतीक व्हावं म्हणून तिथं केलं. मग नौदलाने केलं का कोणी केलं? मी परवानगी कशी दिली? राज्यामध्ये उभं राहिलं ना. आणि तुम्ही त्या निकषात आहे का न बघता परवानगी दिलीच कशी तुम्ही? आणि त्यामुळे आता सर्व करून महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेचा अहंकार जो तुमचा आहे ते त्यांचा मोडून काढेल. हा स्वाभिमान कुठेतरी आमचा त्या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न होतो. या असल्या घटना घडतात आणि मग कायदे बनवता तुम्ही, हे चुकीचं आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करताना त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. याच मूर्तिकारांना 3D प्रिंटरनुसार तो पुतळा बनवला होता. मूर्तिकाराला काम दिलं नव्हतं. आधुनिक टेक्नॉलॉजी 18 प्रिंटर लावून तो प्रिंटर उभा केला होता, म्हणजे पुतळा उभा केला होता, छापला होता, घडवला नव्हता. त्याच मूर्तिकारांना पंढरपुरातली जी आता पंढरपूर नवीन आता शिल्पसृष्टी उभी करायची तिथल्या पण पुतळ्याचं काम बहुतेक त्याच मूर्तिकाराला दिलेलं आहे. या राज्यामध्ये आपटे म्हणून तो मूर्तिकार आहे. साधू संतांच्या बाबतीत पण असं होणार. आणि या बाबतीमध्ये हरकती सुद्धा जे कोणी तज्ज्ञ आहेत त्यांनी घेतल्या होत्या. त्याच्यावर कुठलाही अनुभव नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा आहे, पण तो कोणाच्या तरी जवळचा आहे. सध्या सगळीकडं कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी आपल्या जवळच्या माणसांना कामं देणं हे सध्या चालू आहे. आणि त्यांनी पूर्वीचा अनुभव आहे का ते बघायला पाहिजे. त्यांचा अनुभवच नाही तो. हे शिल्प उभं करणारे आहेत. शिल्प आणि मूर्ती उभी करणे, स्मारक उभे करणं एवढं सोपं नाही. तुम्ही 1 दिवसाचा इव्हेंट करण्यासाठी करायला कबूल शकतो, परंतु कायमस्वरूपामध्ये तुम्ही करताना त्यांना तुम्ही परवानगी देणं, पंढरपूरला जर त्यांना दिला असेल तर ते ताबडतोब रद्द केलं पाहिजे. आणि ताबडतोब रद्द करून त्याच्या बाबतीमधली त्या ठिकाणची सगळे अधिकार काढून घेतले पाहिजे. नाही तर परत अशा प्रकारची साधू संतांची जे आमचे संत आम्हाला आहेत त्यांचं सुद्धा असंच जर केलं आणि तसा घटना घडली आणि असं झालं ना, उज्जैनला सुद्धा तसंच झालं. उज्जैनला महापूर आले, अशा प्रकारची शिवसृष्टी उज्जैनला त्याप्रमाणे त्यांनी शंकराची मूर्ती वगैरे अशा बसवल्या होत्या. महापुराला त्या पडून गेल्या होत्या. लोकांच्या भावना तिथं होतात. आज लोकसभेची गळती होते. आज कुठल्या जेवढी बांधकामं या सध्याच्या सरकारवर झाले ते सगळं गळती चालू झाली. त्यामुळे इव्हेंट करण्यासाठी घाईघाईत काम करणं आणि कायम स्वरूपात काम राहणं याला फार महत्व आहे. आणि चुकीच्या माणसाला कसं टेंडर दिलं जातं याची चौकशी करायला पाहिजे खरं म्हटलं. आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे ज्यांनी काम दिलं ते.